बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 4. जानकीचे डोळे भरून आले. त्याच्या शब्दातून केवढी तरी आपुलकी प्रगट होत होती. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, जानकी, गेल्या 5 वर्षांपासून मी तुला रोज पाहतोय आणि तुझा विचार करतोय. तू मनात विकल्प आणू नकोस. मला तुझ्याकडून काही नकोय, कोणतीही मागणी नाही माझी. केवळ मित्रत्वाच्या नात्याने तू मला सांग. भरून आलेले मेघ बरसल्या विना कोंडलेलं वातावरण मोकळं होणार नाही, आणि मोकळं वातावरण नाही झालं तर गुदमरून जाशील. जानकीच्या डोळ्यांतून श्रावणधारा बरसत होत्या. दिवसभर आवरून धरलेले अश्रू आता मुक्तपणे ओघळत होते. अविनाश तिच्या खांद्यावर थोपटत होता. बऱ्याच वेळानंतर तो म्हणाला, तू न सांगता मला कळतंय की तुझे मिस्टर नाही नाही ते चांगले आहेत. प्रतारणा नको जानकी. सांगितलं ना मी, जगाशी नाटक करण्यात तुला फारसा त्रास पडणार नाही, पण माझ्याशी बोलताना तुला 10दा विचार करावा लागेल. बरं चल, पुन्हा कधीतरी भेटू. पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो, जानकी, केवळ मित्र म्हणून तुझ्याजवळ आलोय मी. तुझ्या सुखदुःखाचा वाटेकरी व्हावं म्हणून. केव्हाही हाक मार, मी तुझ्यासाठी धावत येईन. मला माहिती आहे तू बोलावणार नाहीस, पण मी आल्यावर तरी मला हाक मारणार नाहीस ना? नाही अविनाश, जरूर हाक मारेन तुम्हाला. अरे, मला अहो जाऊ कशाला? खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. म्हण बरं पटकन अविनाश म्हणून. 1, 2, 3. जानकीला हसू येत होतं. क्षणापूर्वी गदगदून रडणारी जानकी हसत होती. त्याचं नाव घ्यायचं तिला जमत नव्हतं. एरवी तिने सहज अविनाश म्हणून सुटका केली असती, पण आता 1, 2, 3 आकडे मोजल्यामुळे कठीण झालं होतं. बरं चला व जानकीबाई. छे, जानकी पुढे बाई काहीतरीच वाटत नाही. बोलत बोलत दोघेही रस्त्याला लागले. जानकी घरी आली तेव्हा चांगलाच अंधार पडला होता. मंदिरात आरती सुरू होती. आज सकाळीच आलेले ब्रह्मानंद महाराज यांचं आज प्रवचन होतं. कोणाला कोणाशी बोलायला वेळ नव्हता. एका दृष्टीने तिला ते बरंच वाटलं. कोणी महाराज वास्तव्याला असले किंवा नसले तरी कुमार, वेदवती आणि ती अशा तिघांची जेवणं वेगळीच असायची. यामुळे कोणाच्यासाठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. वहिनी, उशीर झाला आज? वेदवतीने विचारले. हो, झाला खरा. वहिनी, तू रडलीस? नाहीतर तुझा आवाजच सांगतोय ओला ओला भरलेला. नाही हो वंश, मला सकाळपासून सर्दी झाली आहे. वहिनी, तुला वाटतं वेदवती आंधळी आहे, तिला काय कळणार, तिला कसं दिसणार, खरं ना ग? पण मला सारं दिसतं, सारं समजतं, तुझ्यापेक्षा जास्त. कसं बुवा? मी तुमच्यापेक्षा केवढी मोठी, जवळजवळ 10 वर्षांनी मोठी. खरं आहे, वय वाढून जगातलं शहाणपण नाही येत वहिनी. तुझ्या परीक्षेतल्या पुस्तकात सुद्धा मला आलेले अनुभव नाहीत. हे जगण्याचे अनुभव शिकायला कुठे जावं लागत नाही वहिनी. आंधळ्या माणसाला तरी हे अनुभव फार चटकन येतात. बरं, जेवायचं ना? कुमारदादा आला नाही ना? उशिरा यायचं असं ठरवल्यावर मग काय? नाही हो, मला तरी वाटतं काम असेल. मुळीच नाही. मग काय येत नाहीत ते? हे माझ्यापेक्षा तुलाच माहीत. जानकी काही बोलली नाही.
वेदवतीला जे कळतं ते आपल्याला कळतं, तर ह्या संसारात न पडता आपण दुसरा मार्ग पत्करला असता. पण स्वतःहून हा ओढून आणला प्रसंग. स्वतः येऊन स्वतःचं लग्न जमवण्याचा वेडेपणा केला. का केला कोणास ठाऊक. लग्न व्हावे म्हणून आपण तळमळत होतो आणि आज लग्न झालंय म्हणून तळमळत आहोत. वहिनी, चल जेवून घेऊ. माझं खाणं होतं पण तू मात्र तशीच असतेस. तसं नाही, मीही पोटभर जेवते ना. वेदवतीने बाईंना वाढायला सांगितलं. जानकी तिच्याकडे पाहत होती. जाड कमरेपर्यंत केस, गोल चेहरा, गहू वर्ण, रेखीव डोळे आणि तसंच रेखीव नाक. छोटीशी जीवनी, जीवनीला असणारी खळी पाहत राहावा स्वरूप. वहिनी, काय पाहतेस ग एवढं? तुम्हाला कसं हो कळतं? मनाची कवाडं उघडी आहेत. बाहेर डोळे नसले की शरीराच्या रोमारोमाला डोळे तयार होतात आणि वातावरणात घडणारी सूक्ष्म कंपने जाणवायला लागतात. वेदवतीशी काही वेळ बोलून ते आपल्या खोलीत आली. अजून कुमार यायचा होता. बाहेर मंदिरात कीर्तन नुकतंच आटोपलं होतं. ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला भाविकांची गर्दी उसळली होती. त्या गर्दीत वेदवती दिसली तेव्हा जानकीला आश्चर्य वाटलं. कारण 3-4 महिन्यांपासून कोणी येवो कोणी जावो ती त्या फंदात पडली नव्हती. स्वतःच्या खोलीत सतारीवर हळवे स्वर आळवत असायची ती. एरवी तिलाही ह्या घरातल्या माणसाप्रमाणे देवधर्म, साधू संन्याशी यांच्याविषयी ओढ असली तरी इतकी अस्तिकता नव्हती. खूप दिवसांनी ती गेली. मधल्या काळात ती का गेली नसावी, तिला विचारायला हवं. जानकीच्या मनात आलं. ती पलंगावर आडवी झाली. 11 वाजत आले असावेत. झोप येईल असं वाटत होतं पण येत नव्हती. सकाळपासूनचे प्रसंग एकामागे एक आठवत होते. सर्वात लक्षात राहिली ती अविनाशी धडाडी. एकदम चहा प्यायला चल म्हणाला आणि त्याने विचारलेला प्रश्न, तू सुखी आहेस का? तुझे मिस्टर तुझ्याशी कसे वागतात? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्या रडण्यातून, आपल्या मौनातून त्यांनी जाणलं. खरं काय ते सांगायला हवं होतं का त्याला? सांगितलं असतं तर मन हलकं झालं असतं, बरं वाटलं असतं. तिच्या मनाला ह्या विचाराने बरं वाटलं. ती डाव्या कुशीवर वळली आणि तिने डोळे मिटवून घेतले. दूर चौकीवरून 2चे ठोके पडल्याचा आवाज जानकीला ऐकू आला. तिने दचकून पाहिलं. मध्यरात्र उलटून गेली होती. नेहमीप्रमाणे कुमार निर्धास्त होता. एकदा तिला वाटलं त्याला गदागदा हलवून विचारावं, अरे मला उठवायचं नाही का? पण त्याच्याकडे एक वार पाहत तिने आपली कूस बदलली. चंद्रप्रकाशात सुंदर भासणारा त्याचा चेहराही पाहायचं तिच्या जीवावर आलं. कितीदा तरी असंच घडत होतं. वाट पाहता पाहता झोप लागत होती. केव्हा तरी जाग आली की पाहावं तर कुमार पोटाशी पाय घेऊन झोपलेला. कधी थंडी आहे, कधी पाऊस कोसळतो आहे, पण पांघरून न घेता तसंच अवघडल्यासारखं झोपायचं. जानकीला दया येत होती, पण आता त्याचं दयेचं रागात रूपांतर होत होतं. त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकताना वाटायचं एक हिसका देऊन त्याला उठवावं आणि विचारावं, माझ्याशी लग्न का केलं? माझ्यापासून लपायला? रात्रीच्या अंधारात उशिरा येण्यासाठी का केलं असं? माझा असा मानसिक छळ करायचा काय अधिकार होता तुम्हाला? माझ्यापेक्षा ताई बरी. हवं ते सारं बेधडक मिळवून बसली. लोक बोलताहेत, बोलू देत. आता लोकांना बोलावंसं वाटत नाही. त्या साहेबाची बायको, ती पण सारं समजून आहे. सामंत साहेबांच्या नावाने मंगळसूत्र बांधलं नाही. ताईने पण जन्मभरासाठी बांधून टाकलंय. जणू थोड्या मिळणाऱ्या सहवासाने ती तृप्त आहे. आणि आपण सारं काही करून अतृप्त आहोत. असं का व्हावं? आपलं नशीबच म्हणायचं हे. आपले नशीब आपण घडवायला निघालो होतो. आपल्याजवळ केवढा विश्वास होता. तरी त्यावेळी महेश म्हणाले होते, लग्न म्हणजे वाहतुकीचा खेळ नाही,
जमला नाही तर मोडून टाकायला. तेव्हा पण आत्मविश्वासाचा सोटा उगारून त्यांचा प्रत्येक शब्द हाणून पाडत होतो. आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून शपथ घेतली, घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळणार नाही म्हणून. आणि आज वाटतं वेड लागलं होतं तेव्हा, लग्नाचं वेड. ताईमुळे आपले लग्न होणार नाही म्हणून हा असा अव्यापारेषु व्यवहार केला. जानकीच्या डोळ्यांसमोर एक एक प्रसंग सरकत होते. बरं का सुमंगला, दिली ना जानकी? करायचा ना साखरपुडा? माई, तुम्ही आपणहून आलात हेच खूप झालं. माई जानकीच्या हातात पेढ्याचा पुडा देऊन गेल्या. जानकीची आई शब्दांनीही आनंद व्यक्त करू शकत नव्हती. इतकी आनंदाने गदगदत होती ती. जानकीचं लग्न होईल, कोणी तिच्यासाठी येईल मागणी घालायला, हे तिला स्वप्नवत वाटत होतं. ताईने जानकीला जवळ घेत म्हटलं, लबाड आहेस, मला पत्ता सुद्धा लागू दिला नाहीस की जानकी. माझा संसार झाला नाही, तुझा तरी होऊ देत. तुझ्या संसारात तुझी मुलं असतील जानकी, ते भाग्य मला नाही तुला मिळू देत. साखरपुड्याच्या दिवशी ताईला कळलं की नवरा मुलगा महेश नसून कुमार आहे. ती चमकलीच. जानकीला एका बाजूला नेऊन ती म्हणाली, जानकी, काहीतरी गडबड झाली. नवरा मुलगा बदललाय. अगं नाही बाई, नवरा मुलगा तो नाही. अगं हा तर कसा तरी शेळपट आहे. ताईने दिलेल्या विशेषणाचे जानकीला हसू आले आणि वाईटही वाटले. मनातून रागही आला. स्वतःला सावरत म्हणाली, तो कसा तरीच आणि शेळपट वाटणाराच माझा नवरा आहे. जानकी, खरं सांग, त्या दिवसाचा महेश नाही, ते माझे अविवाहित मोठे दीर आहेत. खरं सांगतेस? अगदी तुझी शपथ. मग तू गाढव आहेस, मूर्ख आहेस. इतकी आग पडली तुला लग्नाची, वाटेल त्या माणसाशी लग्न करतेस. ते काही नाही, ह्या अशा घाणेरड्या मुलाशी तर हे लग्न होणार नाहीच. शिवाय फसवल्याच्या आरोपावरून मी त्यांना या समारंभातून हाकलून देईन. ताईचा जळफळाट झाला होता. दोघं लहान भाऊ विजय आणि विश्वास मात्र घरात मंगल कार्य होतंय, उत्सव होतोय या आनंदात इकडून तिकडे मिरवत होते. घरात चालल्या वादळाची त्यांना कल्पना नव्हती. ताई तावाने बोलत होती. शेवटी ती म्हणाली, मी सांगते त्यांना हे लग्न मोडले म्हणून समजा, नाहीतर साहेबांना आत बोलावून सारं सांगते. ताई रागावू नकोस. हे सारं मला माहीत आहे. मी मुलाला पाहिलं होतं. घोटाळा झालाय तो तुझा, माझा नाही. मी हे जाणीवपूर्वक लग्न करते, कारण एक म्हणजे लग्नाची हौस, सासरची हौस म्हणून हे स्थळ पसंत केलं. दुसरं असं, ताई, लोकांनी पसंत करावं असं काय आहे माझ्याजवळ? ना रूप, ना रंग, ना धन दौलत. आहे केवळ शिक्षण. केवळ तेवढ्याच ज्ञानावर मी उंच उड्या मारायच्या का ग? संसारात अनेक डिग्र्या आल्या तरी उपयोगाच्या नसतात ग. तेव्हा माझं ऐक ताई, तुझं माझं जोडलेलं भविष्य आता दूर करूया. आता माझं भविष्य माझ्या हातात राहील ताई. ताईचा राग कळत असूनही जानकीचं लग्न झालं. ताईने सामंत साहेबांनी खूपच खर्च केला. सामंत साहेबांनी कन्यादान केलं आणि ते सालंकृत. त्यांची पत्नी अगदी घरच्यासारखी वावरत होती. तिला पाहिल्यावर सामंत साहेबांना जवळून पाहिल्यासारखं जानकीला वाटलं. संसार मांडता आला नाही, पण तिने कोणाचा संसार मांडला पण नाही. कुठेही राग लोभ नाही, सारंच प्रेमाचं दान होतं. जानकी सासरी निघाली तेव्हा आई रडली. त्याहून अधिक ताई रडली. तिनेच लहानपणापासून सांभाळलं होतं. साहेब पाठीवर हात फिरवून म्हणाले, जानकी, माझ्या मुलीसारखीच आहेस. तू आता माहेरपणाला घरी ये, तेही तुझं हक्काचं घर आहे. साहेबांच्या पत्नीने जवळ येऊन म्हटलं, जानकी, सुमंगला आणि मी यात काहीच फरक नाही. माझ्यापेक्षा तिचा मोठेपणा आहे म्हणून मी आज दिमाखात वावरते.
तेव्हा मनात काहीही न आणता घरी ये. घर तुझंच आहे, आम्हीही तुझेच आहोत. जानकीच्या मनात खळबळ माजली होती. इतकी चांगली माणसं असू शकतात ह्यावर तिचा विश्वास नव्हता. आज जाता जाता तिला हेही कळलं होतं आणि हेही कळलं की आपण एकट्या नव्हतो. उगीच लग्नाची घाई केली. दार वाजल्यासारखं वाटलं. कुमारनं दार बंद करण्याचा त्रास घेतलेला दिसत नव्हता. तिने उठून दार बंद केलं. कुमार शांत झोपला होता. तिला आठवलं माईने हाक मारली होती. 2च दिवस झाले होते. इथे येऊन त्या भव्य वाड्याची अजून ओळख झाली नव्हती. घरात केवढी तरी भक्त मंडळी होती. खास लग्नासाठी कोणी कोणी महाराज अगदी दुरून दुरून आले होते. माई ओळख करून द्यायच्या, ती नमस्कार करायची. वेदवती हळूच तिच्या कानात म्हणाली, असे सारखे नमस्कार करशील तर कंबर मोडेल. मग काय करू? नमस्कार करायला नको? नमस्कार करून घेण्याची तरी लायकी आहे का त्यांची? म्हणजे? मग सांगेन. चल वर जाऊया. वेदवतीनं तिची सुटका केली. चल, तुला आमचा म्हणजे आता तुझाही वाडा दाखवते. नको वंश, आज नको. आज सत्यनारायण आहे, कामाची गडबड आहे. अच्छा, म्हणजे स्वप्नात रंगून जायचंय तुला? म्हणजे वेदवतीसारख्या 14-15 वर्षांच्या मुलीच्या तोंडून असं ऐकताना तिला आश्चर्य वाटलं. वहिनी, अगं मी आंधळी, पण इथे येणाऱ्याला वाटतं मी बहिरी पण आहे. नाही नाही बोलतात. मला सगळं माहिती झालंय अनुभवाने. अनुभवाने म्हणजे? अगं तसं नाही, ऐकण्याच्या अनुभवाने मी शहाणी झाले. पण असं या वयात असे विचार आणणं चांगलं नाही. वंश, रागवू नका. पण आज माझं वय 23-24, पण मला अजून माहीत नाही. असले विचार लग्नापूर्वी येणं पाप वाटायचं. वहिनी, तू ज्या वातावरणात वाढलीस ना त्याला हे पाप असू शकेल. पण मी ज्या अत्यंत धार्मिक वातावरणात वाढते ना तिथे पाप नाही. राजरोज धर्माच्या नावाखाली, साधुत्वाच्या नावाखाली हे व्यवहार होतात. जाऊ द्या वंश, लोकांना काही करू देत. आपल्याला काय, आपण चांगलं राहावं म्हणजे झालं. तुला एक एक नमुने दाखवीन म्हणजे कळेल. माईची हाक ऐकताच जानकी म्हणाली, माई हाक मारतायत, मी जाते. वहिनी, मग आज? वंश. वेदवती खळाळून हसली. जानकी मात्र घाईघाईने बाहेर गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.